परेड सावधान राष्ट्रध्वज के लिए सलामी दो। राष्ट्रगीत शुरू कर। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्तर जलधि तरंगा, तव शुभ नामे गावे, तव शुभ आशीष मागे, गावे तव जय नव मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। तो प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो। का साजरा करतो? 26 जानेवारी हाच दिवस का निवडला गेला आहे? दुसरा का दिवस निवडला गेला नाही? किंवा 1 तारीख का निवडली गेली नाही? 15 ऑगस्ट ठीक आहे, स्वातंत्र्य झाला बाबा, भारत स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी हा का फिक्स केला हो? किंवा तुमच्या माहितीनुसार तुम्हाला माहीत असेल, किंवा तो इतिहासाचे मी पुन्हा एक ॲज ए SDCA इन्चार्ज म्हणून तुम्हाला इतिहासाबद्दल थोडी माहिती देतो। जगात फक्त 2च देशांना पुरातन इतिहास आहे, त्यात एक आहे भारत, दुसरा आहे ग्रीक। दोघांच्याही चर्चेतल्या विषयातून भारताला अतिप्राचीन इतिहास आहे, जो ग्रीकला नाही। बाकीच्या देशांना इतिहास आहे, पण तो कमी कालखंडातला आहे। अमेरिकेचा शोध अमेरिको नावाच्या शास्त्रज्ञाने लावला, त्याचा इतिहास कमी काळातला। भारताचा इतिहास जर बघितला तर भारताच्या इतिहासातले प्रत्यक्ष उदाहरणं दिसतात, जी ऑलरेडी आहे। म्हणजे भारताच्या एखाद्या पृथ्वी तलावावर जी माती आहे तिचा शोध किती वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे पृथ्वीची निर्मिती किती वर्ष झाली हो? तर पृथ्वीची निर्मिती व्हायला 50,000 वर्ष झाली ती आहे। आपल्याला इसवी सन पूर्वचा आपल्याकडे इतिहास आहे। इसवी सन सुरू झालं 111 येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 5व्या दिवसापासून, फर्स्ट सेंचुरी, नंतर 200, 300, 400, 500, आता 2022 चालू आहे। म्हणजे 2022 इसवी सन सुरू झाल्यापासूनचा इसवी सन पूर्व जो इतिहास आहे त्याच्यात आहे ते रामराज्य, श्रीकृष्ण वगैरे जे काय। मग देवाचे दशावतार सांगितलेला आहे, इतका पुरातन इतिहास आहे। जर तुम्ही इतिहास बघितला दशावतार, तुम्ही जो अध्यात्म असेल, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कलंकी। जो कली, सध्या कलंकी एक अवतार जनरेशन होणार आहे। सध्याच्या 4 युगातलं कलियुग चालू आहे। 4 युग आहेत, त्रेता, द्वापार, कली, त्यातलं कलियुग सध्या चालू आहे। प्रत्येक जनरेशनमध्ये भयानक वास्ट इतिहास आहे। तुम्ही जर बघितलं मत्स्य अवतारात आध्यात्मिक घडामोडी काय झाल्या, म्हणजे कुठपासून तुम्हाला थोडं माहिती असावं ते मी थोडं सांगतो। कच्छ म्हणजे जलचर प्राणी होता, मत्स्य, मासा। कच्छ म्हणजे कासव, म्हणजे मास, तो जमिनीवर अर्धा राहतो, पाण्यात अर्धा राहतो। त्याचे फार भयानक ग्रंथ आहे, तुम्ही गेले वाचत तर समजा। वराह, डुक्कर अवतार, 3rd जनरेशन ऑफ गॉड। नंतर नरसिंह, ज्याच्यातला एक पार्ट तुमच्या इतिहासात होता, तो आहे प्रल्हादाचे पिता, लात मारली, अर्ध शरीर पुरुषाचा, अर्ध राक्षसी अवतार तिथं, तो नरसिंह अवतार देवाचा। नंतर वामन म्हणजे छोटी मूर्ती, त्यातली बी एक कथा तुमच्या ऐकण्यात आलेली आहे, बळीराजाची, ज्याच्या डोक्यावर लहान मूर्तीत पाय देऊन पाताळात त्या राजाला, त्याच्याबद्दलची हिस्ट्री पुस्तकं फार भयानक मोठी आहे। पण जो त्याच्यानंतरचा पुढचा जो अवतार इतिहासातला तो आहे परशुराम। त्याच्यातला फक्त परशुरामाचं तुम्हाला रामाच्या याच्यात ते इंद्रधनुष्य तोडलेलं तेवढी एक कल्पना माहीत आहे। नंतर राम, ही कथा सगळ्यांना माहिती, कारण रामकथा चालते, त्यामुळे मुलांच्या आया सुद्धा रामाबद्दलचं एक आदर्श राजा, राम, सीता, लक्ष्मण याचं कॅरेक्टर वर्णन, म्हणजे रामापासून थोडीफार, म्हणजे रामकथा चालत असल्यामुळे रामकथा, श्रीकृष्ण अवतार, नंतर गौतम बुद्धांचा। हा इसवी सन पूर्वचा इतिहास आहे। इसवी सन पूर्व चाणक्य जे आहे, चाणक्य जे सिरियल तुम्ही बघितले असेल चाणक्यची, त्याच्यातला नंदकुळाचा, ही इसवी सन पूर्व 400 वर्षापूर्वी, इसवी सन सुरू व्हायच्या अगोदरचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास। इसवी सन सुरू झालं 100-200, 400च्या काळात गजनीच्या हे मोहम्मदची 1000 साली केलेलं आक्रमण,
ज्ञानेश्वर महाराजांची जन्मच 1275 सालचा आहे. कधी कधी कुठल्या कुठल्या काळातला इतिहास आहे. 1100 सालीचा इतिहास काय आहे, 1200 सालचा इतिहास काय, 1300 सालचा काय इतिहास आहे. इंग्रज भारतात आले ते किती साली आले भारतात? इंग्रज भारतात 1600 साली आले. ज्याच्यामुळे आपण 26 जो साजरा करतोय ते इंग्रज भारतात आले 1600 साली व्यापार करायला. मग इंग्रजांच्या अगोदर कोणी भारतात आलं होतं का? याच्यापूर्वी भरपूर स्वाऱ्या झालेल्या आहेत. भारतातली ॲटिट्यूडमुळं, भारतातले ओरिजिनल विचारधारा जी ह्या कमकुवत जोडा आणि फोडा नीतीच्या याच्यावर भयंकर, म्हणजे ग्रुपिझम आहे ना भारतामध्ये, यांना फोडलं त्याच्यावर आक्रमण करायचं, अशी आक्रमण फार भरपूर काळात जनरेशन झालेलं आहे. जसं म्हणजे तुम्ही महाभारत जे बघताय, महाभारतात जे आक्रमण झालं कौरवांचं आणि पांडवांचं, ते आहे दिल्लीपाशी जिथे युद्ध चालू, ज्याच्यात श्रीमद भगवद्गीता सांगितली. श्रीमद भगवद्गीता 45 मिनिटात 18 अध्याय अर्जुनाला सांगितलेला श्रीमद भगवद्गीतेचा श्रीकृष्णाने सगळ्यात जबरदस्त फिलॉसॉफी असणारा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. प्रत्येक धर्मग्रंथ ही स्टोरी नसते, त्यात पूर्ण फिलॉसॉफी असते. जसा बायबल आहे, पुराण आहे, तसा हिंदूंचा श्रीमद भगवद्गीता. ज्यांनी श्रीमद भगवद्गीता वाचली असेल त्याच्यात 18 अध्याय. जगात काय सृष्टी, 12व्या अध्यायातला 12वा श्लोक सांगतो, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांती निरंतर. ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला असेल 12व्या अध्यायाची सुद्धतच अशी, एवं सतत युक्ताय भक्ता स्वाम परिपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेशांके योग युक्तम. त्या गीतेतून असं समजतं माणसाला आणि जीवनातलं खरं सारस्य समजतं. जगात श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानाच्या पुढची अवस्था ध्यान आहे. आत्ता आपला अध्यात्म हा विषय नाही, पण त्यातली फिलॉसॉफी जी आहे, ज्याच्यावर स्वामी विवेकानंदाने अमेरिकेत जाऊन व्याख्यान दिलेले, ज्याची फार स्टोरी, स्वामी विवेकानंदाचे 10 खंड आहे, ज्याच्यावर गीतेवर विश्लेषण केलेले आहे त्यांनी स्वामी विवेकानंद, ती 10 खंड. नंतर मोहम्मद पैगंबर आले, पण यात वास्को दी गामा नावाचा पोर्तुगीज, कारण 4 आले होते, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज, ही 4ही लोकांची वसाहत भारतात. पोर्तुगीज हा जो पहिला आला तो निघाला होता अमेरिकेत शोध करायला. 1469 साली आफ्रिकेच्या बॉटमला केप ऑफ गुड होप नावाचं एक बंदर आहे, तिथं तो वास्को दी गामा आला. तो जहाज घेऊन निघाला, पण तो निघाला अमेरिकेचा शोध करायला, पण आला पूर्वेला आणि तो कोस्टल एरियात उतरला. कालिकत बंदर आहे, त्या कालिकत बंदरात झामोरीन राजा राज्य करत होता. त्यांनी स्वागत केलं त्या वास्को दी गामाचं. मग वास्को दी गामा 1498 साली आला, म्हणजे पोर्तुगीज आले 1498ला. ते वसवले कोस्टल एरियात. कोस्टल एरिया सोडून त्यांनी इकडे नाही कामीच केलं. गेले कधी पोर्तुगीज, भारत स्वतंत्र झाला 1947, पोर्तुगीज गेले 1962 साली. त्यांनी गोवा सोडलं नंतर पोर्तुगाली. वास्को दी गामा 1498 होता, म्हणजे पोर्तुगीज 1500 सालापासून 1962 सालापर्यंत पोर्तुगीज भारतात. त्याच्यानंतर आले डच, हे हॉलंड मधले, नेदरलँड मधली डच लोक आले. डच आले 1600 साली, 1605 पासून डचांचं वास्तव. तिसरे आले फ्रेंच, त्या मीन व्हाईल मध्ये इंग्रज आले 1600 साली. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कुठं केली? कलकत्त्यात केली. एंट्रन्स त्यांचा कलकत्त्यातून आहे, इंग्रजांचा. कलकत्त्यातून एंट्रन्स करताना 1905 सालापर्यंत भारताची राजधानी कलकत्ता होती. नंतर त्यांनी त्यांचं स्थळ दिल्लीला हलवलं. 1905 हा कालावधी. मग याच्या मधल्या काळात मोगलांचं साम्राज्य होतं. मोगल हे अफगाणिस्तानातून प्रवेश करणारे मुसलमान. मोगलांचा इतिहास तुम्ही जर वाचला, मोगल काय, पहिला मोगल कोण सम्राट आहे? बाबर. त्याच्यानंतर त्याची पुढची पिढी जहांगीर. तिसरा अकबर, जो आपल्याला माहिती आहे, अकबर, थर्ड अकबर आहे. त्याच्यानंतर हुमायून, त्याच्यानंतर शहाजहान, नंतर औरंगजेब. तो औरंगजेबाचा जो इतिहास आहे तो, ही मुघल सम्राट आहे, ज्यांनी भारतावर बऱ्याचशा एरियात राज्य केलं. मोगलांचं साम्राज्य संपलं. इंग्रजांनी जी शेवटची याची लढाई केली झाशीची, आणि तिथून इंग्रजांनी जो उठाव 1857च्या दरम्यान केला आणि भारत कॅबिज केलं. ह्याच्या जनरेशनमध्ये रवींद्रनाथ टागोरांचा जन्म आहे 1862 सालचा. 1863ला स्वामी विवेकानंद आहे. 1869ला महात्मा गांधीजींचा जन्म आहे. आणि पंडित नेहरू त्याच्यानंतर 20 वर्षांनी, म्हणजे
90 साली पंडित नेहरूंचा जन्म. महात्मा गांधी गेले फॉरेनला, पण सक्रिय भारताचं काम करण्यासाठी 1915 साली आले. ते ह्या राजकारणातल्या ह्या आंदोलनात उतरले 1915 सालापासून. त्याच्या मधल्या कालावधीत ह्या इंग्रजांनी पहिल्यांदा जो प्रवेश केला होता, मिर्जाफर मीर कासिमचा जे कारभार होता चालू बांगलादेशचा, त्याच्यातला जावायला पकडलं, सासऱ्याशी युद्ध केलं, मग नंतर त्यालाही तिथून काबीज केलं आणि इंग्रजांनी त्या भागात पहिली सत्ता मिळवली. मग इंग्रजांच्या लक्षात आलं की भारतीय लोकांचं डोकं कोणत्या प्रकारे काम देतं आणि त्याच्यानुसार त्यांनी काबीज केलं. त्याच्यानंतर त्यांनी व्हाईसराय आणायला सुरुवात केली. वेलस्ली नावाचा तिसरा व्हाईसराय तेव्हा तैनाती फौज स्थापन झाली भारतामध्ये. मग इंग्रजांचा राज्यकारभार जो आता सगळ्या त्या सिस्टीमने आपण चालतोय, सगळ्या गोष्टी काय प्रोसेसने जायचे त्या पद्धतीने त्यांनी कार्यालय कसं, ते वसुली विभाग काय, हे सगळी यंत्रणा. तोपर्यंत इंग्रजांना लढायचे गोळीने, भारतीय जवान लढायचा तलवारी, त्याच्या काठ्या, ह्या हत्यार. म्हणजे तो ज्ञानामुळे विकसित व्हायला तयार नव्हता. म्हणजे कसं व्हायला पाहिजे तसं तो विकसित होता. ह्या काळात जेव्हा इंग्रजांचे अत्याचार वाढत गेले तेव्हा एक संघर्ष सुरू आणि जालियनवाला बाग असं एक पंजाबमध्ये अमृतसरला एक जागा आहे चौकोनी. त्याच्यामध्ये त्यावेळेस जनरल डायर नावाचा जो माणूस होता, त्या जनरल डायरने स्वतःच्या पॉवरमध्ये आदेश घेऊन सगळ्या अशा भिंतीकडे कोट आणि याच्यामध्ये जी मुलं, वयोवृद्ध माणसं आणि तरुण माणसं यांना बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. यात त्यांच्या आकड्यानुसार 379 लोक मेली, पण भारतीयांच्या आकड्यानुसार 1000 लोक मृत्युमुखी जागेवर पडली. यामुळं तिथून उद्रेक झाला, तिथून जनरेशन झालं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. हे जे आहे हे तिथून क्रांतिकारक तयार झाले. उधमसिंग म्हणूनही पंजाबचा क्रांतिकारक तयार झाला. आणि हे क्रांतिकारक तयार होताना 1919 नंतर त्या काळातला कालखंड चालू होता पहिलं महायुद्ध. कारण पहिलं महायुद्ध सुरू झालं 1914ला, संपलं 1920ला. याच्यातला हिरो होता नेपोलियन बोनापार्ट. हे नेपोलियन बोनापार्टला वर्तमान काळात जगायची म्हणजे सवय होती. जो एखादा माणूस वर्तमान काळात जगतो ना, भविष्य आणि भूत सोडून, तो सगळ्यात आनंदी राहतो. आज काय, हे मला इथं भाषण करायचंय, मला काय वाटतं, तुम्हाला ऐकायला बोर वाटत असेल पण मला आनंद वाटतो म्हणून मी भाषण देतो. जो वर्तमान काळात जगतो त्याला आनंद भोगता येतो आयुष्यात. तो 5 मिनिटं घोड्यावर झोपायचा आणि पुन्हा नंतर 5 मिनिटांनी युद्ध सुरू करायचं. नेपोलियन बोनापार्ट 1900 त्याची नेपोलियन बोनापार्टची प्रश्नमंजुषा बी आहेत भरपूर मोठी. 1914 ते 1920 त्याच कालखंडामध्ये भारतात याचं अमानुष इंग्रजांचं वर्चस्व झालं. ह्या गडबडीत पंडित नेहरूच्या नेतृत्वाखाली 1930 साली लाहोरच्या रावी नदीच्या काठीवर तिरंगा फडकला. हा पहिला तिरंगा आहे भारताचा, जो 26 जानेवारी 1930 साली फडकला रावी नदीच्या काठावर पंडित नेहरू. मग तिथूनच भारताला कसं सोडता येईल, चले जावचं आंदोलन 1942ला झालं. बराच बदल जेव्हा झाला त्यावेळेस अमेरिकेत सुद्धा, म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा 2 पक्ष होते, हुजूर आणि मजूर. मजूर पक्षाला त्यावेळेस तिथं मिळालं. सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं 1939 साली, ते संपलं 1945ला. त्याचा हिरो आहे हिटलर. जे सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरं महायुद्ध. हिटलर बूट पॉलिश करणारा एक सिंपल मुलगा होता, ज्याने हिटलर वाचला असेल तो कसा बनत गेला. मग हिटलरने जग जिंकायची इच्छा प्राप्त केली. या काळात भारताचे सिकंदर वगैरे भरपूर स्वाऱ्या झालेल्या आहेत इतिहासातल्या. पानिपतचे भरपूर युद्ध झालेले, 3 प्रकारचे पानिपत. मग नंतर 1945 नंतर 1990 पर्यंत शीतयुद्ध प्रकार चालू झाला. शीतयुद्ध म्हणजे अमेरिका एक गट, रशिया एक गट, भारत, आशिया खंडातल्या 150 राष्ट्रांमधून अलिप्तवादी गट होता. अलिप्तवादी 1947ला 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता भारत देश स्वतंत्र झाला. पण 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला. एक दिवस अगोदर तो जो तणाव इंग्रजांनी केला होता मुस्लिम हिंदू, त्यामुळे नाईलाजाने बॅरिस्टर झिना, ती मिटिंग बराच वेळ चालली. मग बॅरिस्टर झिना आणि पंडित नेहरू असं फोडून देण्यात आलं. महात्मा गांधींनी इंटरफेअर करून झिनाला सेपरेट केलं. पाकिस्तान स्वतंत्र झाला. भारत पाकिस्तानची फाळणी झाली. पाकिस्तान 14 ऑगस्टला झाला, भारत 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता झाला. ध्वज फडकावला लाल किल्ल्यावर आणि भारत स्वतंत्र झाला. पण एखादी संस्था आहे, तिला चालवण्यासाठी नियमावली आवश्यक आहे.
आणि ती नियमावली करणं फार गरजेचं आहे. कशा पद्धतीने नियम करणं गरजेचं आहे. 1947 साली जेव्हा 15 ऑगस्टला झालं, त्याच्यानंतर 28 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमण्यात आली. राज्यघटना ही नियमावली काय बनवायची, तो जो मसुदा आहे त्याला टोटल तयार व्हायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. हा प्रस्ताव बऱ्याच वेळा विधिमंडळात सादर करण्यात आला. याचा प्रश्न काय, त्याचा प्रश्न काय, जो कायदा आता डिस्कस करतो आपण, ज्याच्याबद्दल विचार करतो, तो विधिमंडळात चर्चा झाल्यानंतर तो फायनल झाला 24 नोव्हेंबर 1949ला. पण दिवस कोणता ठरवायचा हो, म्हणून जेव्हा तिरंगा फडकावला होता 26 जानेवारी 1930ला, तो दिवस 26 जानेवारी 1950 हा फायनल झाला. आणि तेव्हापासून आपण हा ध्वजारोहण साजरा करतो. जेव्हा फायनल झाला, ही नियमावली चालवणं, कंट्रोलिंग बाहेर जाते, आपल्याला जमणार नाही, म्हणून पंडित नेहरूने लॉर्ड माउंटबॅटन हा 3 वर्ष व्हाईसराय भारतात ते कारभार बघायला ठेवला होता त्या काळी इंग्रजांचा 1950 मध्ये. तो 1950 नंतर गेला. फ्रेंच 1956ला गेले, भारत डच त्याच्या अगोदर गेले. ह्या सगळ्या कालखंडात नंतर भारताचे पहिले पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू. हे पंडित जवाहरलाल नेहरू सगळ्यात मोठा काळ राहिलेले आतापर्यंतच्या यादीतले पंतप्रधान आहेत. 17 वर्ष. इंदिरा गांधी राहिली 15 वर्ष आणि मनमोहन सिंग 10 वर्ष. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा पंडित नेहरू गेले 1964ला, त्याच्यानंतर गुलझारीलाल नंदा एक हंगामी पंतप्रधान म्हणून आले. मग नंतर लालबहादूर शास्त्रीला पंतप्रधान पद देण्यात आलं. लालबहादूर शास्त्री जेव्हा चीन भारत युद्धाच्या काळात ताश्कंद करारावर गेले होते, ताश्कंद चायना, पहिली भारतातली दुर्दैवी घटना ही आहे की एखादा पंतप्रधान दुसऱ्या देशात गेल्यानंतर त्याला फार संरक्षण असतं. ते कशासाठी असतं, त्याच्या जीविताला काही होऊ नये म्हणून. पण लालबहादूर शास्त्रीची डेड बॉडी आपल्याला चायनातून इथं आणावं लागली ताश्कंद करारावर. निश्चित काय झालंय तो इतिहास काही सांगत नाही. अटॅक आला, काय झालं, बेशुद्ध पडले, काय काही त्याच्याबद्दल नाही. तिथे एक्सपायर्ड झाले, त्यांना इथं आणण्यात आलं. लालबहादूर शास्त्री ज्यांनी जय जवान जय किसान नारा लावला होता, ती व्यक्ती अशी होती का रिटायर जेव्हा ती पंतप्रधान पदावर होती, ती संपलं म्हणजे त्याची डेड बॉडी होती, त्यांच्या घराचं भाडं द्यायचं राहिलं. अशा प्रकारचे लालबहादूर शास्त्री गेल्यानंतर पुन्हा गुलझारीलाल नंदाला हंगामी पंतप्रधान करण्यात आलं. गुलझारीलाल नंदा गेल्यानंतर ते आलं इंदिरा गांधीकडे काम. इंदिरा गांधीने पूर्ण 1978 पर्यंत पंतप्रधान पद भोगलं. मीन व्हाईल आली आणीबाणी, त्या प्रकारामध्ये जनता राजवट आली आणि मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले 1978. 78-79 2च वर्ष सरकार टिकलं, कोलॅप्स झालं. म्हणजे राजनीती काही वेगवेगळे ह्या गोष्टी कोलॅप्स झाल्यानंतर चरणसिंग चौधरी आले काही काळ. पुन्हा नंतर इंदिरा गांधीने सरकार कॅप्चर केलं. 1984 साली इंदिरा गांधी एक्सपायर झाल्या. तिथून राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधी 89 पर्यंत होते. पण मध्ये राम जन्मभूमी, बीजेपी आणि जनता दल एकत्र येऊन विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले. पण ते तिथं मध्ये अयोध्येचा जो प्रश्न झाला त्याच्यात हे झाल्यानंतर पुन्हा लालकृष्ण अडवाणीला अटक झाली. कारण लालकृष्ण अडवाणींनीच काढला बीजेपी, हा भारतीय जनता पक्ष अगोदर होता. बीजेपी 1984 साली काढला. त्याच्यात 2च खासदार निवडून आले. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी सुद्धा पडले होते. बीजेपीत लालकृष्ण अडवाणी निवडून आले. मग 1989 नंतर विश्वनाथ प्रताप सिंग पडले. विश्वनाथ प्रताप सिंग बाजूला काढलं, म्हणजे पाठिंबा काढून घेण्यात आला. त्याच्यामुळे विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेस विश्वनाथ प्रताप सिंगला सपोर्ट करत होतं. मध्ये नंतर देवेगौडा झाले. देवेगौडा नंतर पुन्हा PV नरसिंहराव झाले. नंतर 13 दिवसाच्या कालखंडात अटल बिहारी वाजपेयी 3दा पंतप्रधान झाले. एकदा 13 दिवस 13 महिने, त्याच्यानंतर 5 वर्ष. मग अटल बिहारी वाजपेयीचा काल 2004चा. 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी. 2004 नंतर 2014 पर्यंत मनमोहन सिंग जे सरकार होतं. 14 पासून आता आपण मोदी साहेबांचं सरकार चालू आहे आता 24 म्हणजे ह्या 10 वर्षाच्या. मी हे चालत असताना भरपूर प्रमाणात जागतिक प्रेशर निर्माण होतात. संसदेची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेमध्ये 547 खासदार आहेत, त्यातले 2 अँग्लो इंडियन असतात. बाकीचे आपण मतदान करून दिलेली निवडून असणारे खासदार लोकसभेत असतात.
राज्यसभेत जो सदस्य आहे तोही खासदार आहे, पण आपण निवडून देत नाही. ते स्थायी सभागृह आहे. राज्यसभा हे टॉप लेव्हलचं सभागृह आहे. लोकसभा हे कनिष्ठ दर्जाचं सभागृह निवडलं जातं. पदशीर म्हणजे त्याचा सभापती हा उपराष्ट्रपती असतो राज्यसभेचा. दर 6 वर्षाने 1/3 सभासद कमी होतात. राज्यसभेचे जे सभासद आहेत त्यातले 12 सभासदांची नेमणूक राष्ट्रपती स्वतः खासदार म्हणून करतो. ज्या ज्या क्षेत्रातला टॉप पोस्ट माणूस सचिन तेंडुलकर त्याला डायरेक्ट खासदार म्हणून राज्यसभेवर घेतलं जातं. ती नेमणूक 12 जणांची. बाकीचे खासदार आमदारकी आणि त्यांच्या पक्षातून निवडून राज्यसभेत जातात. दर 2 वर्षाने 1/3 खासदार कमी होतात. राज्यसभा कधी अबॉलिश होणारं सभागृह नाही. लोकसभा दर 5 वर्षांनी अबॉलिश होते. राज्यसभेचा कालकाळ 6 वर्षाचा. या दोन्ही सभागृहात जर संमतीने निर्णय पास झाला तरच तो कायद्यात इम्प्लिमेंट होतो सगळ्या पक्षांच्या समोर. त्या प्रत्येक प्रश्नाची बहीस होते, चर्चा होते. जशी मागच्या वेळेस जो तुमचा जम्मू काश्मीरचा जो काय हे इम्प्लिमेंट केला, 370 लागू करताना ती अप्रुव्हल झाली पाहिजे. सगळ्या पक्षाचे बहुमत मिळालं पाहिजे दोन्ही सभागृहाला, तर ती अप्रूव्ह होते राष्ट्रपतीकडून नंतरचा कायदा. तसं होत नाही. हेच प्रॉब्लेम 2000 सालाच्या अगोदर जेव्हा वाजपेयीचं सरकार होतं तेव्हा ग्लोबलायझेशनचा प्रेशर पडला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. कोणत्याही परिस्थिती याचं रूपांतर पीएसयू सेक्टरमध्ये झालं पाहिजे. जर पीएसयू सेक्टर अमेरिकेने टोटल फोनवर त्यावेळेस आपले मंत्री होते प्रमोद महाजन, तोपर्यंत अटल बिहारी वाजपेयीला अमेरिकेत एंट्री नव्हती. सर जर हे बीएसएनएल फॉर्म नसतं झालं तर सगळ्यात जादा प्रेशर आहे जागतिक आपल्याला. मग बीएसएनएल फॉर्म 2000 साली झाला. हे 2000 साली करताना त्याच्या अगोदर भरपूर प्रयोग चालू होते. युनियनचे नेते फोडणे, वेगवेगळ्या बातम्या देतात. कारण माणसाच्या मनावर आहे आपण काय बोलतो त्याच्यावर वेगवेगळ्या निगेटिव्ह बातम्या पसरवतात. त्या काळात फंड लोकांनी भरपूर काढून घेतले. तो काय सांगता येत नाही बीएसएनएलचं काय आपला प्रोव्हिडंट फंड राहील का नाही किंवा काय. पण फॉर्मेशन ऑफ द बीएसएनएल करण्यामागे त्यांना कॉम्पिटिशनच्या कंपन्या ऑलरेडी उतरायच्या होत्या. बीएसएनएलने सिम कार्ड किती साली आणले? 2000. कारण त्याच्या अगोदर 1992 ला करार झाला होता का बीएसएनएलने सिम कार्ड काढायचे नाही, प्रायव्हेट कंपन्यांना लॉन्च करायचं. आयडिया होती, आयडियाची वगैरे कार्ड चालू होते. बीएसएनएलचे 2000 साली सिम कार्ड जेव्हा टाइम मुदत संपला तेव्हा इम्प्लिमेंट झालं. मग बीएसएनएल जेव्हा सुरू झालं त्याचे काय काय धर्तीवरचे नियम होते, पेन्शनचा काय होता, सगळे वेगवेगळे हे होते विषय. पहिल्यांदा त्यांनी कुणी फुटत नाही म्हणून खालची कॅडर जी आहे लाईनमन आणि सिनियर टीओ यांना 1000 रुपये पगार वाढवून बीएसएनएल मधून पहिल्यांदा बाजूला काढलं, जेणेकरून हे काही 1-2 वर्ष पगार जास्त मिळतोय म्हणून बीएसएनएल मध्ये राहिले. बीएसएनएल का राहिले? हे जर ड्युटी असतं तर प्रवास करता येत नव्हता, अबॉलिश करता येत म्हणजे कोलॅप्सिंग करता येत नव्हतं ना, कारण गव्हर्नमेंट पैसा द्यायचा. आता पीएसयू सेक्टरला तुमच्या उत्पन्नातून चालावं लागतं. 2000 साली बीएसएनएल फॉर्म झाल्यानंतर जेव्हा पुन्हा प्रमोद महाजनने सगळ्या युनियन नेत्यांना एका चेंबरमध्ये बोलवलं, त्यावेळेस बीएसएनएलच्या जेटीओ एजंटचे पेमेंट फार कमी होते. हे बेसिक ठरवताना जेटीओचं बेसिक 9850 ठरवताना त्यांची मागणी हे ठरवणारे हे त्या दोघांची बेरीज करून डिवायडेड बाय 2 असं बेसिक फॉर्म झालं 5 मिनिटात. आणि सगळे युनियन लिडरने सह्या करून 2000 साली बीएसएनएल मध्ये अब्झॉर्व झालं. सगळ्यांची विलिंगनेस घेतल्याने 2000 पासून बीएसएनएल सुरू. 2000 पासून त्यावेळेस सुरुवातीला 2-4 वर्ष बीएसएनएलचं काय होईल भाऊ, संपल का काय, तीच चर्चा ती 2019 पर्यंत चालली. मध्ये व्हीआरए सांगते, व्हीआरएची चर्चा तर भयानक काळाचं, 1-1.5 महिना त्याच्यावरच लोकांचे कॅल्क्युलेशन, त्याच्यावरच लोक म्हणजे किती रुपये मिळणार, काय मिळणार, काय होतं काय. बीएसएनएलचं भवितव्य, बीएसएनएल ही अबॉलिश न होऊ शकत नाही, ती मिनिमाइज होईल. पण बीएसएनएल मध्ये इन्स्पायरेशन हा प्रकार कमी आहे. जशा एखादा बीजेपी पक्ष फॉर्म एवढा मोठ्या स्तराला जातो म्हणजे त्याच्या वैचारिक बैठका फार होतात, चर्चासत्र होतं. इथे इगोइस्टिकच प्रॉब्लेम आहे. मी म्हणजे साहेब, मी म्हणजे बॉस, बॉसिंग वगैरे अशा प्रकारातलं पूर्वीचं वर्चस्व आहे. ते असं चर्चासत्र जर झालं असतं ना बीएसएनएलच्या सगळ्या लोकांशी काय करणं योग्य आहे, कुठल्या ग्राउंडवर काय काम चालतं, कुठल्या बेसवर काय, तर त्याचा विचार जितका मी महत्वाचा आहे तितकंच सावंत महत्वाचं आहे. याची विचारधारा काय किंवा याच्यातून कोणती गोष्ट घेण्यासारखी काय, या साहेबांकडून काय आपल्याला घेता येईल. आपण निरर्थक जे कुठल्याही प्रत्येकाकडे याच्यासारखं आहे. म्हणजे पाळेकरांनी आज आपला मोबाईल 5:55 ऑन केला बघा. म्हणजे पाळेकर उठले किती वाजता,
त्यांनी मोबाईल ऑन केला 5:55 बघितलं काय माझ्यासाठी काही मेसेज आहे का? त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे काही. त्याच्यानंतर 5:45 म्हणजे कांबळे साहेबांनी केला. त्याच्यानंतर व्हॉट्सअप पाहायला गेलं, पाटील मॅडमने नंतर केला समजा 6:15. पण 5:12 मला मेसेज टाकला संदीप, पहाटे 5:12 भारत काही गोष्टी कोणाकडून कशा घेण्यासारख्या, कुठल्या एखाद्या माणसाकडून कसं. BSNL अबॉलिश होणार नाही, BSNL संपुष्टात आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण याच्यावरच्या गव्हर्नमेंट मिलिटरी कधीच प्रायव्हेटायझेशनचे फोन घेणार नाही. त्यामुळे BSNL ही यंत्रणा BSNL खळखिळे करतील, MSBचे बिलं थकवतील, सगळे करतील. गव्हर्नमेंट पुन्हा सपोर्ट BSNLला थोडंफार जसं हे देते पैसा. आता गव्हर्नमेंटने पैसा दिला आहे, प्रॉपर्टी तुमच्या रेंटवर द्यायच्या काही प्रॉपर्टी गव्हर्नमेंट पुन्हा थोडा पैसा फेकतो. तोपर्यंत हा जो स्टाफ आहे हा रिटायर व्हायचा, तर स्टाफ राहिला 65,000, त्यातले 15 ते 18,000 रिटायर होतील, ज्यांचे 5 वर्ष 7 वर्ष असे राहिले. जे BSNL रिक्रुटी आले 2000 पासून त्यांचे GR वेगळे, त्यांना पेन्शन नाही, त्यांना जोपर्यंत BSNL असते तोपर्यंत नाही. पण BSNL यंत्रणा अबॉलिश नाही होत. अजूनही 20-25 वर्ष BSNLचं नाव बदललं, तिसरं नाव तयार होईल. पण गव्हर्नमेंटला ते BSNL एक हत्यार त्याच्याकडे ठेवावं लागतं, जेणेकरून ट्रायच्या दृष्टीने हे प्रायव्हेटवाले मनमानी करतील. प्रायव्हेटने सगळा कब्जा केला, त्यामुळे BSNLकडे स्टँड बाय यंत्रणा ठेवावं असं. ती भली कमकुवत झालेली आहे. आपण तिला कसं डेव्हलप करू शकतो किंवा आपण काय वेगळं करू शकतो ती काहीच सांगता येत नाही. तुम्ही जर गेला म्हणजे कोण माणूस कसा असतो. आपल्या भारताचे जे अब्दुल कलाम राष्ट्रपती जे नेमले ना त्यांना भारतरत्न मिळालं होतं. तुम्हाला माहित असेल भारतरत्न. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, इकडे रामेश्वरला जर तुम्ही गेला, त्या माणसं तुम्ही जर त्याचे अग्निपंख जर ज्याने वाचलं असेल अब्दुल कलाम शहारे येतील अंगावर, तर ह्या माणसाने किती स्ट्रगल केलं. तो मुस्लिम माणूस असताना तो ज्या घरात बसलेला होता त्याला पहिला निरोप कोणी दिला माहिती का? चहावाला चहा घेऊन आला मुलगा. अब्दुल कलाम त्याच्या बेडवर झोपलेले होते सकाळी. तो चहा देताना म्हणे, आज बातमी आली साहेब, तुम्हाला भारतरत्न किताब मिळाला. त्याचं जे घर आहे ना त्याला खळ्या येत आहे, तिथं झोपलेला होता. त्याच्या घरात बरेच मोठे म्हणजे तुम्ही जर गेला तर रामेश्वरम मध्ये जाता मध्ये रेल्वे हे आहे, रेल्वे ट्रॅक आहे, पाण्यातून जाताना दिसत. म्हणजे मी तर गेलोच, मी तर भारतात फिरलोच आहे बऱ्याच ठिकाणी, पण फॅमिलींना दाखवायला मी दिलं. म्हणजे कुठे आहे कन्याकुमारी, कसं आहे कन्याकुमारीचं स्थान, काय आहे मध्ये फिरल्यामुळे माणसाला समजतं, नॉलेज होतं, डिस्कस होतं. आपण BSNLने भरपूर अगोदर भरपूर फॅसिलिटी काढल्या होत्या, पण तेवढी लोक फिरली नाही ना. मी तर नाही ते BSNLवर फिरलो, मी तर स्वतः फिरलो. पण तुमचं LTC वगैरे होतं ना पूर्वी BSNL, लोक महाराष्ट्रातच फिरायचे. कारण माणूस निर्भय नाही, भारतीय माणूस निर्भय नाही, तो घाबरट आहे मानसिक दृष्टीने. माणूस एकदा जर निर्भय झाला तर तो काही बी करू शकतो. त्याच्यात फार मोठी पॉवर आहे, त्याच्या स्वतःमध्ये फार पॉवर. तर अशा पद्धतीने चालू असताना आता 2024चं इलेक्शन होईपर्यंत BSNLला काही होत नाही. तर इलेक्शन एक स्टंट आहे, तो आता अबॉलिश करत नाही. 2024 नंतर रुलिंग बदलली, BSNL वेगळ्या याच्यात जाईल. आता ऑनलाईन नेटवर्क, त्यातले ITS ऑफिसर BSNL मध्ये नाही, CM वगैरे सगळे गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनाही BSNL. ते आता पुन्हा BBNL मध्ये गेले. आता BBNL BSNL एकत्र करायचं काम चाललंय. वेगवेगळे फॅन्टसी येत राहतात. तर हे आणखी काही तुम्हाला सुचवायचं असेल तर BSNL बद्दल तुम्ही आम्हालाही सल्ला देऊ शकता. रिटायर लोकांचंही आम्हाला फार मोठं कोऑपरेशन आवश्यक आहे. त्यांनी यावं, चक्कर मारावी, आमच्या काय अडचणी काय. कारण मागच्या 15 ऑगस्टला साहेब तुम्ही आले असेल, आता आम्हाला अभिनंदन करावं वाटतं आपल्या काळेकर आणि सावंतचं, तर त्यांनी जिना एवढा क्लीन केला. म्हणजे मागच्या 15 ऑगस्टला जर तुम्ही आला असेल तर जिन्यात भरपूर मटेरियल पडलेलं होतं. आता आमचं हे काढायचं राहिलंय काही, ते काढतील. पण हे 2च जवान आहेत, त्यांनी आसपासचे झाडे तोडले, बरेच गबाळ होते. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.